हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम.एच. सेट पेपर 1. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 7 म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन या युनिटचे PYQs पाहणार आहोत. यापूर्वी आपण डेटा इंटरप्रिटेशन या युनिटमध्ये कोणकोणते भाग आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, वेगवेगळे टाईप्स ऑफ ग्राफ्स, पाय चार्ट या सगळ्यांची माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलीच आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तो व्हिडिओ एकदा पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा, म्हणजे ज्या काही कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या क्लिअर होईल. तर आता आपण प्रॉपरली PYQs पाहणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कोणते रिपीट होत असतात किंवा कोणता टाईप रिपीट होत असतो हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण. हा 2025मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपण 2025 पासून तर 2020 पर्यंतचे सर्व PYQs आता अभ्यासणार आहोत. तर यात हा प्रश्न विचारण्यात आला होता. मी तुम्हाला यापूर्वी जेव्हा युनिट 6 पण एक्सप्लेन केलेले आहेत PYQs, त्यातही सांगितले की बेसिकली क्वेश्चन रीड करता करताच आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित मांडणी करून घ्यायची, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जातं. तर इथे दिलेलं आहे की एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी, म्हणजे टोटल आपल्याला 20 खेडे दिलेले आहेत इथे. तर आपण ते एकदा इथे लिहून घेऊ की टोटल 20 विलेजेस आपल्याला गिवन आहे. 20 खेडे आहेत, त्यापैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिलेली आहे. तर आपण असं म्हणू की नंबर ऑफ ए लिहून घेऊ की ए या विक्रेत्याने किती विलेजेसला भेट दिलेली आहे, तर टोटल 14. आणि 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिलेली आहे. सो नंबर ऑफ बी इज इक्वल्स टू 12. 2 खेड्यांना दोघींपैकी कोणीही भेट दिलेली नाही. तर हे जे आहे हे प्रोबॅबिलिटी काइंड ऑफ एक्झाम्पल आहे, व्यवस्थित समजून घ्या. असे टाईप्स ऑफ एक्झाम्पल आपण आपल्या 11th-12th पण पाहिलेले आहेत. सो थोडं तेच आहे, खूप काही हार्ड नाही आहे, फक्त व्यवस्थित मांडणी केली, समजून घेतलं तर हे इझीच जाईल. तर दिलेलं काय आता इथे की 2 खेड्यांना दोघींपैकी कोणीही भेट दिलेली नाही. दोघींनी नाही दिलेली आहे म्हणजे हे आपल्याला दिलं आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए युनियन बी डॅश, की दोघींनी मिळून कोणीही इथे त्या खेड्याला भेट दिलेली नाही आहे. सो ए युनियन बी, आणि याला आपण डॅश दाखवतो, म्हणजे दोघांचं जे युनियन केलं तर दोघींनी मिळून त्याला भेट दिलेली नाही आहे, म्हणून आपण हे डॅशने दर्शवतो. आणि ते आहे 2 खेडे, म्हणजे टोटल 20 खेडे आहेत, त्यामधून 2 खेड्यांना दोघींपैकी कोणीही भेट दिलेली नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 18 विलेजेस असे आहेत की ज्यांना भेट देण्यात आलेली आहे. ही माहिती आपल्याला या प्रश्नावरून मिळाली. चला तर आता आपण बघूया की आपल्याला नेमकं विचारलं काय. तर या प्रश्नात विचारलं आहे पहिले की हाऊ मेनी विलेजेस वेर व्हिजिटेड बाय बोथ द सेल्समॅन, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिलेली आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की त्या खेडीच 20 आहेत, म्हणून 26 हे ऑप्शन तर इथेच आपलं कट होऊन जातं. आता आपल्याकडे हे 3 ऑप्शन्स उरलेले आहे. तर बऱ्याच वेळा आपण असं कन्फ्युजन होऊन करू शकतो की नंबर ऑफ ए 14 दिलं आहे, म्हणजे एने 14 खेड्यांना दिलेली आहे भेट, बीने 12 खेड्यांना, त्यांचं ॲडिशन करून 26 हे आपल्याला कन्फ्यूज करायला दिलेलं आहे. पण व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला टोटल खेडी जी आहेत तीच त्यांनी 20 दिलेली आहेत, आणि त्यापैकी ए याने 14 खेड्यांना भेट दिली आणि बी याने 12 खेड्यांना. तर काही असे पण असतील दोघांमध्ये कॉमन असतील, काही वेगळे असतील, ते आपण अजून नाही सांगू शकत. तर हे सॉल्व्ह करताना आपण पहिले काय करणार आहे की विचारलं काय की दोघांनी किती खेड्यांना भेट दिलेले आहे. म्हणजेच मी इथे खाली सॉल्व्ह करते, व्यवस्थित समजून घ्या आहे की आपल्याला विचारलं आहे त्यांनी की दोघं, म्हणजे ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला इथे काढायचं आहे की कारण विचारलं काय की दोघांनी, म्हणून त्यांच्यातलं इंटरसेक्शन आपण इथे घेणार आहोत. तर हे आपण कसं काढतो, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए युनियन बी, हे असं आपण इथे काढत असतो. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला काढायचं आहे की दोघांनी कोणत्या खेड्यांना भेट दिलेली नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण आधी काय करू की एने ज्या खेड्यांना भेट दिलेली आहे ते किती आहेत 14, प्लस बीने ज्या खेड्यांना भेट दिलेल्या आहेत ते आहे 12. तर दोघांनी दिलेल्या भेटींमधून आता आपण ए युनियन बी, म्हणजे दोघांनी ज्या विलेजेसला भेट देण्यात आलेली आहे ते आपण याच्यातून मायनस करू. तर ते आपण इथे पाहिलं की ए युनियन बी जे होतं ते होतं 18, की दोघांनीही 18 खेड्यांना भेट दिलेली आहे, कारण 2 खेड्यांना कोणीही भेट दिलेली नाही. मग ते आपण इथून मायनस करू. तर इथे तुम्ही पाहू शकता की 14 + 12 म्हणजे होणार आहे आपल्या इथे 26, आणि 26 - 18 करायचं आहे आपल्याला, विच इज 8.
म्हणजे आपल्याला मिळालं ए इंटरसेक्शन बी 8 मिळालं. म्हणजेच दोघांनी किती खेड्यांना भेट दिलेली आहे, तर ऑप्शन डी 8 हे आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी विलेजेस वेअर व्हिजिटेड बाय ॲटलिस्ट वन सेल्समॅन. तर अशी किती खेडे आहेत की किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली आहे. विचारलं काय, एकाने तरी दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे टोटल खेडी 20 आहेत, म्हणून आपण 26 इथे मायनस करतो. 20 पूर्ण खेड्यांना तर भेट देण्यात आलेलीच नाही आहे, हे पण इथे मायनस होतं. तर सॉरी कट होतं. तर आपल्याकडे आता 2 ऑप्शन्स आहे, व्यवस्थित वाचा. किती खेड्यांना किमान एकाने तरी भेट दिलेली आहे. तर याचं आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे, प्रश्नातच दिलेला आहे की नन ऑफ देम व्हिजिटेड 2 विलेजेस. 2 खेड्यांना दोघींपैकी कोणीही भेट दिलेली नाही आहे. मग 20मधून 2 गेले म्हणजे 18 खेड्यांना तर 100% यांनी भेट दिलेलीच आहे. म्हणून ऑप्शन बी 18 हे या प्रश्नाचं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. अशा टाईपचे प्रश्न विचारले जात असतात. काहीतरी एक डेटा दिलेला असतो, त्यावर आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात येतात. खूप काही अवघड नसतात, पण व्यवस्थितरित्या मांडणी केली, सॉल्व्ह केली तर ते आपल्याला इझी जात असतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर तुम्ही पाहू शकता की एक डेटाच दिलेला आहे इथे पण, आणि त्यावरून आपल्याला पुढील 2 प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे आहेत. तर व्यवस्थित लक्ष द्या. विचारलं काय इथे वाचून घ्या, कारण इथे प्रश्नात तर काही आपल्याला जास्त पाहायची गरज नाही आहे. तर वर्ष 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे कर्मचारी दिलेत आपल्याला ABCD आणि इथे वर्ष दिलेत आणि त्यांनी किती काम केलेलं आहे त्या वर्षात हा डेटा दिला आहे. म्हणजे ए या कर्मचाऱ्याने 2018मध्ये 280 दिवस काम केलं आहे, तेच त्याने 2019मध्ये 300 दिवस असा हा सर्व डेटा दिला. तर विचारलं काय आपल्याला की कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत. तर ए या कर्मचाऱ्याचे हे कामाचे दिवस आहेत. तर विचारलं म्हणून पटकन या सर्वांची ॲडिशन करून घ्यायची. ते खाली लिहिलं तरी काही आपल्याला नाही. तर एचे टोटल कामाचे दिवस किती झाले, तर 280 + 300 + 310 + 315 + 295 टोटल हे होतं आपलं 1500 1500. तेच बीचं जर बघितलं तर ती ॲडिशन होते आपली 1510. सीची आपण ॲडिशन बघितली तर ती होते आपली 1555. डीची बघितली तर ती पण होते 1555 आणि ईची बघितली तर ती होते इथे 1605. तर आपण इथे पाहू शकतो की सर्वात जास्त कामाचे दिवस कोणत्या कर्मचाऱ्याचे आहेत. तर ते आपल्याला इथे दिसतंय की ई याचे 1605 हे सर्वात जास्त कामाचे दिवस आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी हे अगदी बरोबर इथे असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सोपा प्रश्न होता. आपण ॲडिशन केली, कोणाचे कामाचे दिवस जास्त आहे ते बघितलं आणि आपल्याला लगेच इथे उत्तर मिळालं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2018 ते 2022 च्या कामादरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस समान आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण जस्ट इथे ॲडिशन केलेली आहे आणि त्याचाच उपयोग आपल्याला पुन्हा इथे पण होणार आहे. जास्त काही करण्याची गरज नाही आहे, आपला वेळही इथे वाचणार आहे. तर आपल्याला दिसतंय याचे 1500 होते, याचे 1550 आणि सी आणि डीचे दोघांचे पण सेम दिसत आहे 1555 1555. म्हणून मग इथे आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे, तर ऑप्शन बी सी आणि डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. इझी होतं, लवकर आपल्याला आन्सर मिळाला आणि इथे मार्क्स जाण्याचे पण चान्सेस आपले खूप कमी असतात, कारण उत्तर आपण तिथेच इथे कन्फर्म होऊन जातं आपलं. पुन्हा पाहू शकता तुम्ही एक डेटाच दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर इथे आपल्याला काही बर्थ रेट आणि डेट रेट दिलेला आहे इयर्सनुसार आणि प्रश्न विचारला आहे की वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदर यातील फरक तुम्हाला समान आढळतो. तर जन्मदर दिलेला आहे, मृत्यूदर दिला आहे, यातील फरक समान कुठे आढळतो ते आपल्याला विचारलं आहे. म्हणजेच यांच्यातला डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे. तर इथे पण पटकन मग आपण सबस्ट्रॅक्शन करून घ्यायची की 90 - 20 आपल्याला माहिती आहे 70 होता. 88 - 18 पुन्हा 70 होतं. 82 - 17 65. 78 - 16 62. 75 - 14 61. 70 - 12 58 आणि 60 - 10 50. तर इथं आपल्याला कुठे काय विचारलं आहे की फरक समान आढळतो. तर आपल्याला दिसतंय की 1961 आणि 1971 या 2 वर्षामध्ये जो काही जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक आहे तो इथे समान दिसतोय. तर ते ऑप्शन आता आपण बघूया. तर ऑप्शन डी आपल्याला दिसतंय 1961 आणि 1971. म्हणून हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. खूप काही अवघड नसतं, व्यवस्थितरित्या वाचायचं, जे दिलेलं आहे ते पाहायचं आणि शांततेत सॉल्व्ह करायचं, तर लगेच आपल्याला आन्सर मिळत असतं.
आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एप्रिल 2024 हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर तुम्ही पाहू शकता इथे पण एक आपल्याला काहीतरी टेबल रिप्रेझेंट केलेला आहे, त्यात काही डेटा दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला 2 क्वेश्चन हे खालचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर इथेही आपण पाहू शकतो की दिलेलं काय, भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती दिलेली आहे. तर काही प्रवासी आहेत अमेरिकन, इंग्लिश, फ्रेंच आणि काही वेगळे असतील आणि ते कोणकोणत्या शहरांना भेटी देतात त्यातील काही आकडेवारी आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरून आता आपण हे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? तर आग्रा शहरबद्दल त्यांनी विचारलं आहे आणि या शहराला भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची टक्केवारी आपल्याला विचारली. तर आग्र्याला तुम्ही पाहू शकता की 6.5 अमेरिकन व्हिजिट करता, 3.8 इंग्लिश, 3.5 फ्रेंच आणि इतर, आणि टोटल 15% जे काय आहे तर ते आग्रा या शहराला भेट देत असतात. तर हे आपण कसं काढू की आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या विचारली. तर आग्रा या शहराला एकूण किती प्रवासी भेट देता? तर एकूण 15% किंवा काहीतरी त्यांनी दिलेलं लाखामध्ये दिलेलं आहे, तर 15 लाख लोक भेट देतात. पण हे किती पैकी देतात? तर याचं हे जे टोटल आहे ते आधी आपल्याला इथे करावं लागेल की टोटलमधून 15% देतात, हे टोटल आहे. तर आपण हे करू 15 + 20 + 10 + 6 + 6 + 3. तर हे टोटल आपलं येतं 60. तर या 60 लाखमधून 15 लाख जे आहेत ते आग्र्याला भेट देतात आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे म्हणून आपण इंटू 100 करू. तर आपल्याला माहिती आहे हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला इथे आन्सर मिळत आहे 25%. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सोपा प्रश्न होता. आग्राचं आपल्याला विचारलं होतं प्रवाशांची संख्या, तर आपण टोटलमधून ते 15 लाख होते ते घेतले, इंटू पर्सेंटेज काढायचे होते म्हणून इंटू 100 केला आणि आपल्याला लगेच इथे उत्तर मिळालं आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात? दिल्ली पाहूया. तर दिल्लीमध्ये दिसतंय अमेरिकन 8.2 आहेत, इंग्लिश 8.7 आहेत, हे 2 पॉईंट, हे 0 पॉईंट. तर आपल्याला दिसतंय की इंग्लिश प्रवासी जे आहेत ते 8.7 लाख आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून मग अगदी इझी आहे की इंग्लिश प्रवासी जे आहेत ते दिल्लीमध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळतात. म्हणून याचंही उत्तर ऑप्शन बी इथे असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी इझी प्रश्न होता, खूप काही नव्हतं. व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लगेच ते सॉल्व्ह करता आलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पुन्हा पाहू शकता की एक काहीतरी डेटा दिला आहे, त्यावरून आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर बेसिकली जो काही आपला युनिट 7 आहे त्याच्यावर या टाईपचेच प्रश्न विचारण्यात येतात. एक काहीतरी डेटा दिलेला असतो, त्यावर 2 सब क्वेश्चन असतात, पुन्हा काहीतरी डेटा असतो, 2 सब क्वेश्चन असतात आणि एक सिंगल क्वेश्चन असतो. आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला यावेळेसही पाहायला मिळतील. फक्त टाईप चेंज असेल, कुठे पाय चार्ट असेल, कुठे बार डायग्राम असेल, कुठे काहीतरी क्वांटिटी दिलेली असेल, एवढा फरक पडेल. पण खूप काही हार्ड नसणार आहे, व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर उत्तर लगेच मिळणार आहे. तर इथे दिसत आहे की एक एक्सपेंडिचर दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन करताना जे काही घराला वस्तू लागतात किंवा यूज होतो त्या गोष्टींचा. तर ते तुम्ही पाहू शकता की आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे आणि आन्सर इथे डिग्रीमध्ये विचारले तर त्याचं कन्वर्जन वगैरे आपल्याला करता येईल, आपण बघू. तर आता चला पाहूया की वरील सारणीमधील वर्तुळ चित्राच्या म्हणजे पाय डायग्राम जर तुम्हाला समजत नसेल तर आपण हे जे काही पाय चार्ट करत असतो त्या प्रकारचंच इथे दिलेलं आहे. हे एक्सपेंडिचर पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, हे आपण पाहून घेऊ. हे 100%च असणार आहे. तर 5 + 5 10, 3 4 5 6 7 8 9 10 100. येस, 100%मध्ये दिलेलं आहे आणि ते पाय चार्टच्या सहाय्याने दाखवायचं आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर एका राऊंडमध्ये दाखवायचं आहे. आणि मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचं सेक्टर कोण किती अंशाचा असेल? तर मजुरी विचारली आहे. मजुरीसाठी आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहे 25. तर किती पर्सेंटपैकी 25 दिलेलं आहे? टोटल 100 आहे. 100 पैकी 25% आपल्याला मजुरीचा खर्च लागला आहे आणि त्याचा अँगल आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. तर जेव्हाही आपण पर्सेंटेजचं अँगलमध्ये रूपांतर करत असतो, म्हणजेच जर आपल्याला कोन काढायचा असेल की तो किती अंशाचा आहे तर त्याला आपण 360 डिग्रीने मल्टिप्लाय करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपल्याला 360 डिग्रीजमध्ये दिले आणि त्याचं जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करायचं आहे तर आपण इंटू 100 करत असतो. हा जो काही फॉर्म्युला आहे तो मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्हाला नवीन वाटत असेल तर तो व्हिडिओ एकदा जाऊन नक्की बघा. तर अगदी इझी आहे. 0 0 आपण इथे कट केला, सॉरी इथे मी 6 केला चुकून.
जस्ट अ मिनिट. ओके, सो 360, सो 25 इंटू 36 अपॉन 100. तर हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मिळतं 90 डिग्री. तर इथे आपण पाहू शकता की ऑप्शन सी 90 डिग्री. तर या प्रश्नाचं हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर अगदी सोपा प्रश्न होता, व्यवस्थित रीड करायचा, लगेच आपल्याला आन्सर मिळतं. नेक्स्ट आहे व्हॉट इज द रेशो. तर आपल्याला इथे त्यांनी काय विचारलं आहे की रेशो विचारला आहे की सिमेंट आणि विटा या कलमासाठी खर्च झालेल्या घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर काय आहे. तर विचारलं काय, सिमेंट आणि विटा. तर किती आहे ते, सिमेंट आणि विटा टोटल 30% आहे आणि त्याचं गुणोत्तर विचारलं आहे एकूण आपल्याला खर्चाशी गुणोत्तर. तर टोटल खर्च किती झालेला आहे 100 आणि त्यापैकी 30% आहे आपलं विटा आणि सिमेंट. तर हे तुम्हाला दिसते की हा 0 इथे कॅन्सल होतो, 3:10. तर तुम्ही पाहू शकता की अगदी सहजरित्या आपल्याला या प्रश्नाचं हे उत्तर मिळालं आहे. खूप काही अवघड नव्हतं. प्रॅक्टिस केली, व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर नक्कीच मिळतं. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 2024चा. तर आपल्याला त्यांनी एक काहीतरी डेटा दिलेला आहे, बिंदू XY प्रतलावर रेखाटले आहे आणि जो काही आपल्याला एक स्मूथ वक्र मिळणार आहे, तर या वक्राचे स्वरूप कोणते आहे ते त्यांनी विचारलं. तर इथे आपण हा डेटा ठीक आहे जो दिलेला आहे तो एकदा ड्रॉ करून पाहूया, म्हणजे आपल्याला कळेल की नेमका कोणत्या प्रकारचा इथे विचारलाय. तर आपल्याला माहिती आहे हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो. एक्स ॲक्सिसवर नंबरिंग दिली आहे 1 2 3 4 5. ओके, ठीक आहे, आपण ते ड्रॉ करून घेऊ फटक्यात, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं विचारलं काय. आणि इथे आपल्याला दिलं आहे की 12 15. तर ठीक आहे, आपण एक 5चा डिफरन्स घेऊया, नाही 10चा घेऊया. 10 20 30 40 50 अँड 60 असं ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन राहत नाही, व्यवस्थित उत्तर मिळतं. तर 1साठी त्यांनी दिलेलं आहे 60, इथे आपण डॉट घेऊन घेतला. 2साठी दिलेलं आहे 30. ओके, 3साठी दिलेलं आहे 20 आहे इथे. आणि 4साठी दिलेलं आहे 15. तर आपल्याला माहिती आहे इथे कुठेतरी असणार आहे. 3साठी 20 दिलेलं आहे आणि 4साठी आपल्याला दिलेलं आहे 15. 5साठी दिलेलं आहे 12, म्हणजे इथेच खाली कुठेतरी असणार आहे. आणि एकदा आपण हा कर्व जॉईन करून घेऊ. तर अशा प्रकारे हा कर्व जातोय. यावरून आपण आता ऑप्शन्स बघू. तर फर्स्ट ऑप्शन दिले स्ट्रेट लाईन, सरळ रेषा. तर ही सरळ रेषा तर नाही आहे, हे ऑप्शन इथे एलिमिनेट होतं. नेक्स्ट आहे पॅराबोला, हायपरबोला आणि एक्सपोनेन्शियल कर्व. तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये इथे सांगते की जे काही एक्सपोनेन्शियल कर्वचं स्ट्रक्चर असतं ते मोस्टली अशा प्रकारचं असतं. एक्सपोनेन्शियल कर्व जो आहे तो असा खालच्या दिशेने या टाईपला जात असतो. तर हे आपल्याला तसं स्ट्रक्चर काही दिसत नाही आहे. आणि जो पॅराबोला असतो, तर पॅराबोलाचं स्ट्रक्चर जे असतं ना ते मोस्टली इथे जॉईन होऊन अशा काइंड ऑफ असतं, म्हणून हे पण इथे नाही येणार. आणि जे हायपरबोलाचं स्ट्रक्चर असतं ते असा तो वक्र जात असतो, तर त्याचप्रमाणे किंवा असाही जात असतो, म्हणजे इथून कुठून तरी तो पास होणार आहे. आणि तेच काहीतरी सिमिलर स्ट्रक्चर आपल्याला इथे मिळतं आहे, जे कर्वचं नेचर आहे ते सिमिलर टू हायपरबोला दिसतंय, म्हणून आपल्या इथे हायपरबोला हे उत्तर अगदी बरोबर या प्रश्नाचं असणार आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. जरा वेगळ्या टाईपचा आहे पण खूप अवघड नाही आहे. व्यवस्थित डेटा आपण अरेंजमेंट केली आणि दिलेलं काय ते पाहिलं तर आपल्याला उत्तर नक्कीच मिळत असतं. तर हे झालं 2024चा प्रश्न. नेक्स्ट आता आपण मार्च 2023 मधला प्रश्न पाहणार आहोत. तर इथेही तुम्ही पाहू शकता काहीतरी डेटा दिला आणि यावर 2 प्रश्न विचारण्यात आले की जे 2024मध्ये पण समथिंग काइंड ऑफ असंच काहीतरी होतं, 2025मध्ये पण. तर असेच एक्झाम्पल असतात, खूप काही अवघड नसतं. व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर नक्कीच मिळत असतं. फक्त प्रॅक्टिस खूप करा, व्यवस्थित PYQ सॉल्व्ह करा, नक्कीच आपल्याला याचा उपयोग होणार आहे. चला तर प्रश्न पाहूया की जिल्हा E आणि B यामधील कोणत्या प्रकारच्या कंपनींच्या संख्येमधील फरक सर्वात जास्त आहे. तर आपल्याला इथे काही जिल्हे दिलेले आहेत आणि त्यांच्यात काही कंपनींचे प्रकार दिलेले आहेत. आणि इथे E आणि B बद्दल विचारलंय, कोणत्या प्रकारच्या कंपनींच्या संख्येमधील फरक सर्वात जास्त आहे, म्हणजे E आणि B मधील आपल्याला डिफरन्स कोणता सगळ्यात जास्त आहे ते इथे पाहायचं आहे. तर इथे पाहू शकतो आपण 165 - 86 79 येणार आहे. 120 - 70 दिलेलं आहे, तर हे आपलं येणार आहे 50. तसंच 176 - 90 दिलेलं आहे, हे आपलं येणार आहे 86. 132 - 90
132 मायनस 92 दिलेलं आहे, ते येईल आपलं 40. त्याचप्रमाणे 154 मायनस 86 आपलं येईल 68. आणि लास्ट आहे 166 मायनस 76 90. तो कोणता फरक जास्त आहे? तर इथं आपण पाहू शकतो सर्वात मोठा आपल्याला 90 दिसतोय आणि 90 रिलेटेड टू इंजिनिअरिंग अँड तत्सम आहे. तर ऑप्शन ए इंजिनिअरिंग व तत्सम हे आपलं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बेस्ड ऑन द पर्सेंटेज ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इन डिस्ट्रिक्ट बी, बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनींची शेकडेवारी काय? तर चला बी जिल्ह्याकडे वळूया. तर बी जिल्ह्यावर शेतीवर आधारित विचारलंय, ओके ठीक आहे. आणि त्याची आपल्याला टक्केवारी विचारली आहे त्यांनी, ती काढायची आहे. तर टोटल आहे 500 आणि त्याच्यापैकी बी जिल्ह्यात 86 असं आपल्याला दिलेलं आहे की 86% किंवा जे काही आहे ते आहे. 500 पैकी 86 असं आपल्याला दिलेलं आहे आणि पर्सेंटेज विचारलं आहे. ठीक आहे, टोटल आहे 500, त्याच्यापैकी 86 आणि त्याचा आपल्याला पर्सेंटेज त्यांनी इथे विचारला आहे. तर हे पण अगदी इझी आहे, खूप काही सॉल्व्ह करायची गरज नाही आहे यात. 5ने जेव्हा आपण 86ला डिवाईड करू ते आपल्याला माहिती आहे की काय येईल. 5 1 5, 36, 5 7 35 आणि पॉईंट, तो 17 कुठे दिसतंय? ऑप्शन बी मध्ये. तर आपलं हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण हा फॉर्म्युला यूज केला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा. पाय चार्टमध्ये पण सिमिलर काइंड ऑफ फॉर्म्युला आपल्याला यूज होतो, म्हणून जे काही 2-3 इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत ते पण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं इथे आहे. पुढचा प्रश्न दिलाय, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत आणि तसेच ते पदवीधरही नाहीत. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा. तर हा प्रश्न जरा कन्फ्यूज करू शकतो आपल्याला, कारण माहिती असं वाटतं की अपूर्ण दिलेली आहे, पण असं नाही आहे. व्यवस्थित रीड करा आणि हे काढण्यासाठी एक सोपी पद्धतही आहे, तेही मी तुम्हाला सांगेल. तर पहिले आपण पाहूया की 60% नोकरदार विवाहित आहे असे म्हटलेत आणि 52% पदवीधर आहेत आणि 32% असे आहेत की जे अविवाहित आहेत आणि पदवीधरही नाहीत. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी आपल्याला विचारली आहे. तर हे काढताना एक इझी आहे की दोन्ही गटात असलेले आपल्याला विचारले की जे विवाहित पण आहेत आणि पदवीधर पण आहेत. तर असं करताना आपण आधी काय करू, दिलेलं काय की 60% नोकरदार विवाहित आहेत, 100 पैकी हे 60% विवाहित आहेत, 52% पदवीधर आहेत आणि 32% अविवाहित आहेत. तर यांची आपण टोटल करू आणि हे आपल्याला माहिती आहे की रिलेटेड टू 100% आहे. 100% मधूनच ही पर्सेंटेज दिलेली आहे, तर ते आपण -100 करू. अशा प्रकारे केलं तर आपल्याला अगदी इझिली उत्तर मिळतं, म्हणून मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. तर 60 + 52 + 32 किती होता? 144 आणि -100. तर आपल्याला माहिती आहे 144 - 100 म्हणजे 44%. तर ऑप्शन डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. अशा टाईप्सच्या क्वेश्चनला घाबरून जायचं नाही, व्यवस्थितरित्या सॉल्व्ह होता. इझी ट्रिक तुम्हाला मी सांगितली की जे काही दिलेलं आपण त्यांची ॲडिशन केले आणि ते टोटल 100% मधून मायनस केलं तर आपल्याला उत्तर या प्रश्नाचं मिळालं. पुढचा प्रश्न आहे, पाहू शकता की पायचार्ट दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत. अगदी इझी प्रश्न आहेत, व्यवस्थित समजून घ्या. तर फाइंड द अँगल इन डिग्रीज असोसिएटेड विथ सेक्टर अदर. तर इथे एक अन्य सेक्शन दिलेला आहे आणि त्याच्यामधला जो काही अँगल आहे तो आपल्याला इथे दिलेला नाही आहे त्यांनी, तो आपल्याला फाइंड करायला सांगितलं. तर आपल्याला माहिती आहे जो काही पायचार्ट असतो तो टोटल 360 डिग्रीचा असतो, सर्कल, हे आपण शिकलोच आहोत. तर जे काही दिलेलं आहे आपल्याला ते आपण ॲड करू आणि 360 मधून मायनस करू तर आपल्याला ते आन्सर मिळेल. तेच म्हणजे 108 डिग्रीज + 63 + 72 + 27. तर टोटल हे आपल्याला मिळतं आहे 270 डिग्रीज. तर आपल्याला माहिती आहे टोटल 360चा असतो, सो 360 - 270 केला आपल्याला, तर आपल्याला अन्य या विभागाशी संबंधित जो काही अँगल आहे तो मिळणार आहे. तर इथे आपल्याला मिळतं आहे, जस्ट अ मिनिट, इथे आपल्याला मिळतं आहे 90 डिग्री. तर पाहू शकतो ऑप्शन बी 90 डिग्रीज हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. अन्य सेक्शन हे 90 डिग्रीजचं आहे. पुढचं आहे, फाइंड द पर्सेंटेज ऑफ एक्सपेन्सेस ऑन सेक्टर फूड. फूड सेक्टरवरचे आपल्याला पर्सेंटेजमध्ये एक्सपेन्स विचारला आहे त्यांनी आणि दिलेला डिग्रीमध्ये. तर आपण पाहूया फूड सेक्शन किती डिग्रीजचं आहे, 108 डिग्रीज आहे.
ओके, ठीक आहे. तर 108 डिग्रीजचा आहे. किती डिग्रीजपैकी 108 डिग्रीजचा आहे? 360. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याचा कन्वर्ट त्यांनी पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे. सो डिग्री टू अँगल कन्वर्ट करताना आपण इंटू 100 करतो. हा फॉर्म्युला मी तुम्हाला आधीही सांगितला आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा खूप उपयोग होणार आहे आपल्याला. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपण हा 0 कॅन्सल केला, हा 0 कॅन्सल केला. 12ने या दोघंही संख्यांना भाग जातो. 12 त्रिके 36 आणि 12 गुणिले 9 केलं तर 108 आपलं येत असतं 3. आणि इथे आपण पाहू शकतो की 10 त्रिक 30 येतं. सो ऑप्शन बी हे आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. अगदी इझी प्रश्न होता. व्यवस्थित रित्या पाहिला, त्याची मांडणी केली तर आपल्याला सॉल्व्ह करायला इझी गेला. आय होप तुम्हाला यात काही डाऊट नसेल. व्यवस्थितरित्या हा प्रश्नही लक्षात आला असेल. मार्च 2023चा हा प्रश्न होता.